सत्ताधारी पक्षाकडून देशामध्ये ईव्हीएमचा गैरवापर केला जातोय। यामुळे लोकशाही धोक्यात आली असून हे थांबवण्यासाठी आंबेडकर चळवळ रस्त्यावर उतरली आहे। ईव्हीएमचा निषेध करण्यासाठी आंबेडकरी चळवळीकडून प्रतिकात्मक ईव्हीएम जाळून ईव्हीएमचा निषेध करण्यात आला। छत्रपती संभाजीनगर शहरातील आंबेडकरी चळवळीतील रमेश गायकवाड यांच्या नेतृत्वात क्रांती चौकात ईव्हीएम दहन करण्यात आले। निवडणुकीमध्ये ईव्हीएमच्या या मशीन यंत्राद्वारे या राज्यातलं जे देशातलं जे RSS आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीनं आमच्या ईव्हीएम मशीनद्वारे आमच्या मतामध्ये हेराफेरी करून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार आणलेलं आहे। आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार हे जनतेच्या मतावर निवडून न आल्यामुळं, निवडून न येता ते फक्त ईव्हीएम मशीनमुळे आलेलं आहे। आणि त्यामुळे 1932ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो जाती निवाडा जाहीर झाला होता, त्या जाती निवाड्यामध्ये आमचा मतदानाचा अधिकार आम्हाला मिळाला होता। तो मतदानाचा अधिकार हिरावून घेण्याचं काम भारतीय जनता पार्टीने संघ करीत आहे। म्हणून आम्ही आज या ईव्हीएमची होळी केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ईव्हीएमच्या विरोधामध्ये देशभरात आम्ही आंदोलन सुरू करीत आहोत।